गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराती वय वर्ष 40 यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती वय वर्ष 37 यांचे घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली। ही घटना येवला परिसरात पसरताच येवल्यातील सर्व सराफी व्यावसायिकांनी सराफी दुकाने बंद ठेवली। भक्ती गुजराती यांना 5 वर्षांचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी जोपर्यंत भक्तीचे पती अथर्व गुजराती यास अटक होत नाही तोपर्यंत गंगापूर पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले आहे। घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। आज आम्ही सर्वात इथे गंगापूर पोलीस स्टेशनला इथे जमलेलो आहे। जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार आणि कोणताही अंत्यसंस्कार करणार नाही। आता रात्रीचे 11:30 पाऊण 12:30 वाजले। आम्ही सर्व समाज इथे रात्री इथे हजर। आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि आरोपींना सदर आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही हातात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार होऊ देणार नाही। माझी मुलगी भक्तीला सासू सासरे नवरा यांनी सगळ्यांनी तिला फार टॉर्चर केलं। सारखं तिच्याशी बोल घाबरू नको, तिला खूप टॉर्चर करत राहते छोट्या छोट्या गोष्टींनी। जी भाची भक्ती अथर्व गुजराती हिचं लग्न होऊन 10 वर्ष झाले। तिला 5 वर्षाचा मुलगा आहे। तिचं जसं लग्न झालं तसं तिच्या सासूला ती आवडत नव्हती, त्याच्यामुळे ती सारखी तिला टॉर्चर करायची। तिला कुठं गेले तिला आम्ही सांगितलं का तू जाऊ नको, पण तिचा नवरा तिला लाडी गोडी लावून तिला प्रत्येक वेळेस घेऊन जायचा। तो 2-4 दिवस चांगला राहिला की रात्री तिला इतका त्रास द्यायचा। ती पोरगी शेवट तिला काय करायचं तिला समजायचं नाही। ती प्रेमविवाह केल्यामुळे ती आईवडिलांकडे जायला घाबरायची। तिला खूप त्रास दिल्यामुळे काल शेवट तिने आत्महत्या करून घेतली। आज तिचा लहान बाळ आहे, त्याचं काय व्हायचं कसं व्हायचं। आज माझ्या भाऊजाईने तिला तो हाताच्या फोडासारखं माझ्या भाऊजाईने तिला मोठं केलं। तिच्या लग्नामध्ये त्या लोकांनी जेवढं सांगितलं ते एकूण एक वस्तू त्यांनी केली। तिची नणंद आली की तिच्या बरोबर भांडायची, सारखी सांगायची की तू भाऊ तिला सोडून दे, आपण तुझ्यासाठी दुसरी बायको आणू। त्याला तिचं सासू सासरे तिला सासू आणि नणंद सारखे टॉर्चर करायचे। तिला वेगळी राहिली तरी पण तिला सुखाने राहू दिलं नाही त्या लोकांनी। जातीतली आणू तिला एका सांगायचे का तिला सोडून दे आणि आपण आपल्या जातीची आणू। माझ्या भाचीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती। ती स्वतः लॉचं शिक्षण केलेलं होतं, सर्व गोष्टीत हुशार होती, पण तिच्या सासूला ती का आवडत नव्हती हे अजून कळालं नाही। त्याच्यामुळे ती तिला टॉर्चर करायची। एक वेळा ती चक्कर येऊन पडली रूम मध्ये, पण साधे त्या लोक तिच्यापर्यंत वरती पोहोचले नाही की ही 3 तास झाले की ही का वरती आहे। ती तापाने फणफणली असताना ते लोक वरती सुद्धा जाऊन बघितले नाही। शेवट ती पोरगी गाडी करून येवल्याला आली आणि स्वतः ऍडमिट झाली। डॉक्टरांचा माझ्या भावाला फोन आला की तुमची मुलगी अशी आजारी झाली। माझा भाऊ मग बोलला की माझी मुलगी इतकी आजारी पडली, तुम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नाही शकले का। तर त्यांचं सांगायचं असं होतं की तुझे वडील मला 4 लोकांमध्ये बोलले की तू लक्ष दिलं नाही, पण माझी भाची जर आज वरतून आजारी अवस्थेपर्यंत ती येवल्यापर्यंत पोहोचली, स्वतः ऍडमिट झाली, तर माझा भाऊ बोलणार ना का बाई तुम्ही लक्ष का दिलं नाही तिच्याकडे। मला न्याय पाहिजे।